लिहिताना आणि इंग्रजी बोलताना आपल्याला नेहमी प्रश्न पडतो, तो म्हणजेच हॅव आणि हॅजचा वापर केव्हा करायचा किंवा कुठे करायचा. मग हे जर माहिती नसेल तर वाक्य रचना चुकत असते. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तेच सांगितलं, जर समजा आपल्याला प्रॉपर त्याचा वापर करता आला नाही तर जो वाक्य असतो त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलत असतो समोरच्याला त्या वाक्याचा. आणि म्हणून आपल्याला प्रॉपर माहिती असणं अपेक्षित आहे की वाक्यात हॅव असेल, हॅज असेल किंवा अन्य प्रकारची आपण टू बी ची रूपे समजून घेतली ते टू बी ची रूपे असतील, मग वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल आणि भविष्यकाळ असेल. प्रत्येक काळानुसार टू बी ची रूपे बदलत असतात आणि ते वापरण्याची पद्धत आपल्याला माहिती असायला हवी. आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय समजून घेणार आहोत तर वर्तमान काळातील टू हॅव ची रूपे. तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण समजून घेणार आहोत वर्तमान काळातील टू हॅव ची रूपे. टू हॅव म्हणजेच काय तर माझ्या जवळ किंवा मालकी सांगताना या शब्दाचा वापर केला जातो. मग यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणत्या आहेत की ज्याचा वर्तमान काळात वापर केला जातो. वर्तमान काळातील टू हॅव ची रूपे दोन आहेत, ते म्हणजेच हॅव आणि हॅज. मग हॅवचा वापर केव्हा आणि हॅजचा वापर केव्हा कसा करायचा हे समजून घेण्यासाठी तक्ता पहा आणि तक्ता समजला की तक्त्याच्या मदतीने आपण जे काही एक्झाम्पल्स आहेत हॅव आणि हॅज ते आपण पर्टिक्युलर समजून घेणार आहोत. पुरुष म्हणजेच फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे आपल्याला आता तोंडपाठ असणं गरजेचं आहे. म्हणजेच काळानुसार तो तक्ता बदलत असतो ते आपल्याला माहिती असायला. प्रथम पुरुष पहा, एक वचन मध्ये काय म्हटलेलं आहे आय हॅव. आय म्हणजेच कोण तर मी. हॅव म्हणजेच काय तर माझ्या जवळ. आय हॅव माझ्या जवळ आहे. एक वचनचा अनेक वचनी काय होत असतो आयचा वी होत असतो. वी हॅव, वी म्हणजेच आम्ही. अनेक वचनी मध्ये जेव्हा हॅव वापरला जातो तेव्हा हॅव, वी हॅव चा अर्थ होत असतो आमच्या जवळ आहे, आम्ही आमच्या जवळ आहे. ओके, वी हॅव म्हणजेच आमच्या जवळ आहे. सेकंड पर्सन पहा, यू हॅव तुझ्या जवळ. अनेक वचन प्लुरल, यू हॅव तुमच्या जवळ आहे. यू तू, अनेक वचनी मधील यू तुम्ही. तृतीय पुरुष म्हणजे थर्ड पर्सन पहा, ही हॅज त्याच्या जवळ आहे, शी हॅज तिच्या जवळ आहे, इट हॅज त्याच्या जवळ आहे. यांचा प्लुरल वर्ड जो असतो तो म्हणजेच दे. देचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे, ते असतील, त्या असतील. ओके, मग त्या अर्थ काय होत असतो दे हॅव त्यांच्या जवळ आहे. हा तक्ता आहे. तक्ता आपल्याला माहिती असतो. का माहिती असणं गरजेचं आहे तर फर्स्ट पर्सन असेल तर त्याचा एक वचनीमध्ये अनेक वचनीमध्ये काय बदल होतो हे आपल्याला समजायला मिळतं. सेकंड पर्सन मध्ये सिंगुलर, प्लुरल हे आपल्याला समजायला मिळतं. आणि त्याच पद्धतीने थर्ड पर्सन सिंगुलर, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, प्लुरल, दे हॅव त्यांच्या जवळ. हा तक्ता झाला. या तक्त्यानुसार आपल्याला खूप सोपं आपलं काम होत असतं. ते कसं पहा, पहिला आहे हॅवचा वापर. हॅव म्हणजेच काय तर मालकी सांगण्यासाठी किंवा जवळ एखादी वस्तू असेल ते सांगण्यासाठी हॅव या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. कसा, केव्हा करायचा हे समजून घ्या. बघा, आय, वी, यू सर्वनाम आहेत. काय आहे सर्वनाम, प्रोनाउन्स. आय, वी, यू, दे. आणि कोणत्याही अनेक वचनी नामांसोबत, हे जे सर्वनाम आहेत या सर्वनामांबरोबरच कोणत्याही अनेक वचनी नामांसोबत हॅव वापरतात. लक्ष, हे प्रोनाउन्स असतील किंवा हे सर्वनाम असतील आणि त्याच बरोबर जर समजा यांच्यापैकी सर्वनाम नसेल तर एखादा नाम असेल आणि तो अनेक वचनी असेल तर त्याच्यानंतर सुद्धा हॅवचा वापर केला जातो. कसं ते आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा, आय हॅव अ ब्लॅक पेन. आय हॅव अ ब्लॅक, माझ्याजवळ काळ्या रंगाचा मार्कर झाला. इथे काय म्हटलेलं आहे आय हॅव अ ब्लॅक पेन, माझ्याजवळ
माझ्याजवळ काळा पेन आहे. सेकंड बघा, यात काय म्हटलेलं आहे, आय, वी, यू, दे जर आलेले असतील किंवा अनेक वचनी नाम असेल तर त्याच्यानंतर हॅवचा वापर केला जातो. जसं की आय हे सर्वनाम आहे आणि आय जर आला असेल तर हॅवचा वापर झालेला आहे. आय हॅव अ ब्लॅक पेन. आय हॅव हा सहाय्यकारी क्रियापद या नियमानुसार इथं आपण डेफिनेशन समजून घेतलेलीच आहे. आय हॅव अ न्यू बॅग. माझ्याजवळ नवीन बॅग आहे. वी हॅव अ कार. वी हॅव अ कार. आमच्याजवळ नवीन कार आहे. यू हॅव टू पेन्सिल. यू दे. किंवा एखादा सर्वनाम आलेला असेल आणि तो अनेक वचनी असेल तर त्याच्यानंतर हॅवचा वापर करायचा. जसं की या ठिकाणी यू हॅव टू पेन्सिल्स म्हणजे तुझ्याजवळ किंवा तुमच्याजवळ, या ठिकाणी पेन्सिल्स आहे म्हणजे अनेक वचन, तुमच्याजवळ 2 पेन्सिल आहेत. दे म्हणजेच काय तर त्यांच्याजवळ. दे हॅव अ लॉट ऑफ मनी. दे म्हणजेच कोण तर ते, त्यांच्या जवळ. बघा या ठिकाणी अर्थ काय म्हटलेला आहे बघा, मराठी अर्थ त्यांच्याजवळ. दे हॅव अ लॉट ऑफ मनी. त्यांच्या जवळ भरपूर पैसा आहे. तर स्टुडंट्स अटॅच एस आहे. स्टुडंट प्लुरल स्टुडंट्स. द स्टुडंट्स हॅव एक्झाम टुमारो. द स्टुडंट्स हॅव एक्झाम टुमारो म्हणजेच काय, त्यांची परीक्षा आहे. डॉग्स हॅव 4 legs. डॉग्स हॅव 4 legs असतात. ओके, सिंपल मिनिंग आहे. आणि बघा या आय ऑलवेज हॅव माय ब्रेकफास्ट ॲट 8 AM. 8 AM म्हणजेच सकाळच्या वेळेला. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर खाण्यापिण्याची जी काही स्थिती असते ती सुद्धा सांगण्यात आलेली आहे. आय ऑलवेज हॅव माय ब्रेकफास्ट ॲट 8 AM म्हणजेच काय की मी नेहमीच सकाळी 8 वाजता नाश्ता करतो. वी हॅव वोन द चॅम्पियनशिप. आम्ही चॅम्पियनशिप जिंकली आहे. दे हॅव इन्व्हायटेड अस टू द पार्टी. दे हॅव इन्व्हायटेड अस टू द पार्टी. आम्हाला निमंत्रित केलं. ओके, अशा पद्धतीने हे जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये हॅवचा वापर झालेला आहे. प्रत्येक वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर हॅव वापरलेला आहे. आणि सुरुवातीला प्रोनाउन जे आलेले आहेत त्यात मग आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल किंवा अनेक वचनी नाम. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी हे जे प्रोनाउन्स आहेत त्या प्रोनाउनच्या माध्यमाने किंवा कोणते प्रोनाउन्स आहेत त्यानुसार आपण हॅव हॅजचा वापर करत असतो. सेकंड हॅजचा वापर. हॅज या शब्दाचा अर्थ सुद्धा किंवा सहाय्यकारी क्रियापदाचा अर्थ सुद्धा सेम आहे. मालकी किंवा जवळ असण्यासंदर्भात ती माहिती आपल्याला सांगितली जात असते. बघा डेफिनेशन काय म्हटलेले आहे. ही, शी, इट तसेच कोणत्याही एका व्यक्तीच्या, प्राण्याच्या किंवा वस्तूच्या नावासोबत हॅज वापरला जातो. ही, शी, इट तसेच कोणत्याही एका व्यक्तीच्या, प्राण्याच्या किंवा वस्तूचे नाव आले असेल तर त्यानंतर जो सहाय्यकारी क्रियापद असतो तो म्हणजेच हॅज वापरला जातो. हॅव वापरत नाही. आपल्याला थोडक्यात 2 पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे. जर समजा आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी एखादा सर्वनाम आलेला असेल, नाम आलेला असेल तर तेव्हा हॅवचा वापर करायचा. आणि त्या व्यतिरिक्त जर समजा असतील मग शी असेल, ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एक वचनी एखादा व्यक्ती असेल, प्राण्याचं नाव असेल, वस्तूचं नाव असेल तर त्यानंतर हॅजचा वापर करायचा. लक्षात ठेवा, एक वचनी नामासोबत हॅज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. एक्झाम्पल बघा, ही हॅज अ न्यू मोटारसायकल. ही बघा डेफिनेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे ही हॅज अ न्यू मोटारसायकल. ही म्हणजेच कोण तर तो, म्हणजेच वाक्य आपण कसं बोलू मराठीमध्ये, त्याच्या जवळ नवीन मोटारसायकल आहे. ही हॅज अ न्यू मोटारसायकल. त्याच्या जवळ नवीन मोटारसायकल. शी हॅज लॉंग हेअर. शी हॅज लॉंग हेअर म्हणजेच शी म्हणजेच ती,
तिचे केस लांब आहेत. कोणाचे? इट हॅज 4 स्ट्रॉंग लेग्स. इट हॅज 4 स्ट्रॉंग लेग्स म्हणजेच ते, बरोबर. हॅज त्यांच्या जवळ, तर या ठिकाणी काय होईल? त्यांना मजबूत किती पाय आहेत? 4 पाय आहेत. कोणाला? जे कोण असतील ते प्राण्यांबद्दल हे शब्द जनरली वापरले जातात. हर्ष हॅज अ व्हाईट कार. हर्ष जवळ पांढरी कार. काय म्हटलं? ही असेल, शी असेल, इट असेल, किंवा एखादा व्यक्ती असेल, प्राणी असेल, किंवा एखाद्या वस्तूचं नाव असेल आणि ते सिंग्युलर असेल, एखाद्या म्हटलेलं आहे, तर त्यानंतर हॅज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा. खूपच सोपा आहे. पहा पुढे. द टेबल हॅज 4. टेबलला 4 पाय आहेत. द टेबल हॅज 4 लेग्स. टेबलला 4 पाय आहेत. इट हॅज अ लॉंग टेल. इट हॅज अ लॉंग टेल. लॉंग टेल, टेल म्हणजेच काय? शेपूट, शेपटी. ओके, त्याला लांब शेपटी आहे. माय मदर हॅज अ स्मार्टफोन. माय मदर हॅज अ स्मार्टफोन. स्मार्टफोन म्हणजे अँड्रॉइड फोन वगैरे वगैरे. माझ्या आईजवळ स्मार्टफोन. अत्यंत महत्वाचे वाक्य आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजायला मिळतात. त्याचबरोबर हॅव आणि हॅज याचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो हे आपण या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेतलं. हॅज आणि हॅव याचा पर्टिक्युलर जो वापर आहे तो वापर आपण या तक्त्याच्या मदतीने समजून घेतलं. त्याचबरोबर जे आपण वाक्य या ठिकाणी समजून घेतलं, एक्झाम्पल्स, त्याचे डेफिनेशन, त्याचे एक्झाम्पल्स, हॅज असेल त्याची डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स, अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. जर आपल्याला माहिती आवडली असेल तर अधिकाधिक शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती जाऊ देत. आणि जर अशीच माहिती मिळवायची असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला. ही अत्यंत उपयुक्त माहिती आपल्याला समजायला मिळते. ठीक आहे, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत बाय बाय.